भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी वर्षभरापूर्वीच सुरू केली होती. आगामी निवडणुकीला बघता चंद्रपूर जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर व वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या 6 मतदारसंघाचा समावेश असलेल्या मतदारसंघाचा मागोवा घेतला तर गेल्या 12 निवडणुकीत 4 वेळा भाजपने विजय मिळविला. एकीकडे वणी आर्णी लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू आहे. यासाठी भाजपकडून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव चर्चेत असले तरी यावर त्यांची प्रतिक्रिया बघता तड्यात मड्यात अशी स्थिती आहे. त्यातच ही जागा 4दा जिंकलेले माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आज माध्यमांशी बोलताना मी मैदानात आहे असे म्हटले. लोकसभा लढविण्याबाबत 4 वेळा खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदी विराजमान झालेले मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आज चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढणार अशी जाहीररित्या प्रतिक्रिया दिली. हे पहा, मी या चंद्रपूर लोकसभेत 4दा खासदार राहिलो आहे. पक्षाने मला वारंवार उमेदवारी दिली, 4दा विजयी झालो. हे मला सांगताना फार गर्व आहे आणि अभिमानाने सांगतो की माझ्या पक्षानं मला उमेदवारी देताना माझी जात बघितली नाही आणि मी उभा राहत गेलो. जनतेने मला 4दा विजयी केलं आणि 14 मध्ये तर 2.5 लाखाच्या जवळपास मताने विजयी केला. चंद्रपूरच्या जनतेची महानता याकरता आहे की ही लोकशाहीची प्रणाली आहे. लोकशाहीमध्ये विचार जिंकतात, तत्व जिंकतात आणि तीच खरी लोकशाही असते. म्हणून माझा विजय जो होता तो माझ्या पक्षाच्या विचाराचा होता, जातीचा नव्हता, धर्माचा नव्हता. म्हणून चंद्रपूरच्या जनतेने माझ्या पक्षाचे विचार मान्य केलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये मी जनतेचा आभार मानताना माझ्या पक्षाची पण फार यामध्ये दृष्टी स्पष्ट आहे की विचाराची लढाई असते आणि या विचाराच्या लढाईमध्ये 4दा लोकसभा जिंकलेली चंद्रपूरची ती आम्ही पुन्हा जिंकू. जिंकण्याकरता मी मैदानात आहोत. मी पक्षाची एकनिष्ठ राहिलो हे सांगायची गरज नाही. मी पक्षांतर करून उमेदवारी घेतलेली नाहीये. पक्षनिष्ठ लोकांना पक्ष उमेदवारी देतो आणि कसल्याही प्रकारे जातीभेद न करता पक्ष उमेदवारी देऊन चंद्रपूरच्या जनतेची महानतेचा मी परिचय देतो तुम्हाला की त्यांनी माझ्यासारख्या अल्प अशा जातीच्या व्यक्तीला 4दा विजयी केलेला आहे. तर यापूर्वी सांस्कृतिक वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली होती की मी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार नाही, पण पक्षाने आदेश दिल्यास विचार करू असे म्हणत मला महाराष्ट्रात राहून काम करण्याची इच्छा असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. आपलंही नाव लोकसभेसाठी माझी इच्छा नाही आहे. पक्षाचा आदेश दिला तर बघू. माझी इच्छा तर महाराष्ट्रात राहण्याचीच आहे, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काम हाती घेतलं आहे ते पूर्णत्वास न्यावं. खूप काम अजून करायची बाकी आहे. लंडनमध्ये स्टॅच्यू उभा करायचा आहे, 1000 कोटीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय उभं करायचं आहे आणि मग अशा गोष्टी पूर्ण करायला पण शेवटी पक्ष जो आदेश देईल त्याला नाही म्हणणं हे काही कार्यकर्त्याचं लक्षण नसतं. मी एक कार्यकर्ता आहे, माझी इच्छा नाही, परंतु पक्ष जर मला आदेश देईल पण मात्र एक मनात खंत राहील की छत्रपती शिवाजी महाराजांची जी कार्य आता मी सुरू केली त्याच्या कार्यामध्ये खंड पडण्याची भीती वाटते. वागणं 4-5 मेगा येणार आहे आणि तेव्हा मग मी नसेल तर योग्य नाही. अहिर आणि मुनगंटीवार यांच्यात फार सौख्य नाही. त्यामुळे भाजपचे हे 2 दिग्गज नेते लोकसभेवरून पुन्हा आमने सामने उभे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भैया की भाऊ कोणता चेहरा समोर येईल याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.